पोल्ट्री कंपनी आणि खाद्य पुरवठादारांच्या मनमानी विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले आहेत। अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात धडक देऊन त्यांनी आयुक्तांना घेराव घातला आणि चांगलेच धारेवर धरले। पक्ष्यांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्यांच्या बॅगांवर त्यातील अन्न घटक नमूद केले जात नाहीत। वर्षभरापूर्वी याबाबतच्या शासन निर्णय होऊन देखील कुठलीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी केला आहे। पोल्ट्रीतील पक्ष्यांसाठी पुरवल्या जाणाऱ्या खाद्याच्या बॅगवर खाद्यातील अन्न घटक नमूद केले जात नाहीत। त्याला शेतकऱ्यांचा आक्षेप होता, परंतु शेतकऱ्यांच्या रेट्यानंतर शासनाने ते बंधनकारक केले आहे। या निर्णयाला वर्ष उलटून गेले तरी खाद्य पुरवठा कंपन्यांकडून ते छापले जात नाही। याबाबतचा जाब बैठकीत विचारण्यात आला। तसेच पोल्ट्री कंपनी आणि शेतकरी यांच्यात जो सामंजस्य करार केला जातो, या कराराचा नमुना शासनाने ठरवून दिला आहे। त्या नमुन्यात करार व्हावा यासाठी शेतकरी आग्रही होते। वर्षभरापूर्वी या संदर्भात जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक खाद्य पुरवठादार कंपन्या तसेच पशुसंवर्धन उपायुक्त यांची संयुक्त बैठक झाली होती। या बैठकीत 15 ऑक्टोबर नंतर पुरवण्यात येणाऱ्या खाद्याच्या बॅगांवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात यावेत। तसेच यापुढे करार करताना शासनाने घालून दिलेल्या अटी शर्ती यांचे पालन करून ठरवून दिलेल्या नमुन्यातच करार करण्यात यावा असे निर्देश पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सचिन देशपांडे यांनी संबंधित कंपन्यांना दिले होते। परंतु वर्षभरात यावर कुठलीच कार्यवाही न झाल्याने पोल्ट्री व्यावसायिक संतापले आहेत। आज पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती पुढील 15 दिवसात त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल असे आश्वासन डॉ. सचिन देशपांडे यांनी दिले।